ब्रेस्टमधली ही गाठ तुम्हाला आयसीयू पर्यंत घेऊन जाऊ शकते. जर 4 मिनिटाला एक महिला ब्रेस्ट कॅन्सरनी मरते. 80% महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचं पहिलं लक्षण माहिती नसतं. ब्रेस्ट कॅन्सर कुणाला पण होऊ शकतो. पण ही काही सुरुवातीची लक्षणं आहेत, जर यांना आपण ओळखलं तर त्याला आपण लिमिट करू शकतो त्याच स्टेजपर्यंत आणि तिथून पुढे हेल्दी लाईफ जगण्याची शक्यता आहे. सर्वात पहिले तर ब्रेस्टमध्ये गाठ जाणवणं, कडकपणा जाणवणं, जे निपल असतं म्हणजे पुढचा जो एरिवाला असतो आणि निपल असतं त्याचा शेप बदलणं, त्याच्यानंतर सोरनेस असणं, रेड असणं, इन्फ्लेम असणं ब्रेस्ट, त्या निपलमधून डिस्चार्ज बाहेर निघणं, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टींमध्ये बदल असेल तर पटकन डॉक्टरांना भेटलं पाहिजे. आता स्वतः सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं ब्रेस्टचं, तर जेव्हा आपली मासिक पाळी संपते तेव्हा आपल्याला हात लावून चेक करून समजतं की तिथे गाठ वगैरे आहे का किंवा काही चेंजेस आहेत का. ही पद्धत आहे चेक करण्याची, तर तुम्ही असं स्वतःहून घरी चेक करू शकता. 40 ओलांडलेल्या महिलांनी वर्षातून एकदा मॅमोग्राफी करून घेतली पाहिजे. स्मोकिंग, अल्कोहोल अवॉइड करा कम्प्लिटली. सर्वात महत्त्वाचं, स्तनपान ब्रेस्ट फीड करणं गरजेचं आहे बेबीला. त्याच्यामुळे पण ब्रेस्ट कॅन्सरचा जो धोका असतो टाळला जाऊ शकतो. अँटी इन्फ्लेमेटरी गोष्टी खा, वेट मॅनेज करा प्रॉपरली. मी तुम्हाला घाबरवत बिलकुल नाही, पण नेहमी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. थँक्यू सो मच आणि फॉलो करा अशाच हेल्दी टिप्स.